हॅलो यूट्यूब फॅमिली, आज गुरुवार आहे आणि आज आपण बनवते शेपूची भाजी बनवते. आणि शेपूची भाजी पचनाला पण खूप चांगली असते. आणि कशा पद्धतीने मी पातळ भाजी बनवते, म्हणजे त्याला आपण आमच्या साईडला घरटीव भाजी म्हणतात. अशी मस्त अशी पातळ आणि सुंदर ही भाजी होणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही धुवून घेतलेलं आहे आणि चणा डाळ टाकलेलं आहे. तर थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त काही पाणी टाकायचं नाहीये. आणि आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स केलेली आहे. ते तुम्हाला दाखवायसाठी चण्याची डाळ मी दाखवली तुम्हाला. आता आपण कुकरला आता हे कमीत कमी तीन शिट्ट्या मी देणार आहे. 3 शिट्टी झाली की मग आपल्याला ह्याला फोडणीची तयारी करायचं आहे. तर हे मी जरा कुकरला आता आपण लावून घेतोय. आणि आता हे बघा, आता आपण लसूण, हिरवी मिरची, ह्याच्यामध्ये जिरं सुद्धा टाकायचं आहे आपल्याला, कारण जिऱ्यामुळे एक वेगळीच चव येते. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता ह्याला आपण चांगलं ठेचून घेणार आहे मस्त असं, म्हणजे जो दरदरीतपणा आहे त्याला खूप खमंगपणा येणार आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ते आपण पिठलं वगैरे बनवतो त्या पद्धतीने आहे. ते आपण घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची, पुन्हा जिरं. हे 3च वस्तूमध्ये ही भाजी अप्रतिम चवीला लागते. अगदी गावरान असं ठेचा आपण फोडणीला देणार आहे ना, त्याच्यामुळे इतकी सुंदर लागते. तर हे झालेलं आहे आपलं ठेचून असं मस्त झालेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि शक्यतो खलबत्ता वापरा, किंवा तुमच्याकडे जे काय असेल भांडं ते वापरा तुम्ही, किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये भांड्यात तुम्ही घेऊन, हे खलबत्ता नसेल तर तुम्ही इतर कशामध्ये घेऊन सुद्धा असं ठेचून घेऊ शकता. तर हे बघा, आता हा आपला कसा एकदम जाडसर असा तुम्ही बघू शकता, एवढं जाडसर असं आपण ठेवायचं आहे. थोडं मिरची अजून कुठली तरी हरकत नाही, पण अशी जाडसर ठेवल्यामुळे काय होतं, त्याला चव एक वेगळी लागते. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. खूप सुंदर होणार आहे हे. आणि चवीला तर तुम्ही एकदम असं वाटेल की गावी आपण हे करतोय. आता ह्याच्याबरोबर आपण भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायचंय. तर मी सुकी चपाती करते हे, कारण भाकरी आपण नेहमीच दाखवतो. तर मी म्हटलं ही थोडीशी आपण सुकी चपाती करूया. सुकी आणि थोडीशी जाडसर चपाती ठेवायची, म्हणजे स्ट्रेक्चर थोडंसं भाकरीपेक्षा पण थोडीशी जाड कमी, म्हणजे ही खाण्यासाठी इतकी छान लागते ना अशा पातळ भाजी बरोबर. खूप छान लागते. त्याला आपण म्हणतो आमच्याकडे अशी घरटीव भाजी म्हणतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं जाडसर त्याच्याबरोबर आपण चपाती करून घेतोय. तर तुम्ही बघू शकता. आणि ह्याला काही घडीची चपाती वगैरे करायची गरज नाही, अगदी साधी चपाती आपल्याला करायचं आहे. आणि अप्रतिम होते ही चपाती, खूप छान होईल. तुम्ही बघू शकता आता. आणि विशेष म्हणजे ना, ह्या चपातीचा एक गोडवा आणि ती भाजीला एक अप्रतिम लागते. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला चपात्या सगळ्या लाटून घ्यायचे. आणि आपल्याला ज्या तव्यामध्ये मी शेकायला हे करणार आहे त्याच तव्यामध्ये ही फोडणी देणार आहे. तर ह्या पद्धतीने बघा, आता आपला तवा पण आता आपण गॅसवर ठेवून तापलेला आहे. आता ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित आता ह्याला चपातीला आपण मस्त अशी जाडसर आहे बघा, किती जाड केल्याने मस्त लागते ही. म्हणजे जाड म्हणजे एकदमच असं वाईट लागत नाही, खूप छान लागते गरम गरम चपाती आणि ही पातळ भाजी. आणि ह्या तव्यामध्ये आपण फोडणी देणार आहे मस्त असं. तर चपाती कधी कधी चिटकते तव्याला, तर थोडंसं तेल आणि पाणी दोन्ही मिक्स करून आहे ना पुसून घ्यायचा तवा. त्याच्यामुळे काय होतं, चिटकत नाही आणि नॉनस्टिक होतो तवा. तर हा आहे आपला बिडाचा तवा आहे. आणि बिडाच्या तव्यातली जी भाजी होते ना ती अप्रतिम होते. तुम्ही नेहमी कधीतरी असेल घरी तर नक्की बनवून बघा. बिडाच्या भांड्यामध्ये काय होतं, म्हणजे अशा तव्यामध्ये हा कमीत कमी मला वाटतं माझ्याकडे हा 15 वर्ष झाला हा तवा आहे. आणि अजूनही छानच आहे. 15 वर्षाच्या जास्त म्हटलं तरी हरकत नाही, कारण खूप जुना तवा आहे हा माझा बिड, आणि तोही बिडाचा आहे. आणि खूप सांभाळून वापरायला लागतो. आपण गरम गरम त्याच्यामध्ये कधीही आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. पूर्ण थंड झाल्यावर तो घासायला घ्यायचा हलकासा. आणि हे बघा किती छान आहे. आणि त्याची चकाकी पण बिडाची खूप छान आहे. आणि ह्या पद्धतीने आता आपण चपाती करून घेतोय. सुकी चपाती करून घेते मी. हे बघा खूप छान अशी झालेली, सगळ्या चारी बाजूने आपल्याला हे करायचंय. आता ही मस्त फुलते सुद्धा ही. अशीच काही म्हणजे चपाती होत नाही, खूप अशी आहे ना गोडसर आणि सुंदर ही चपाती लागते. तुम्ही कधी बनवून बघा अशी, तर नक्की भाकरीसारखीच ही फुगते वगैरे छान अशी चपाती ही. आणि खूप सॉफ्ट होते, अशी ब्रेडसारखी सॉफ्ट होते. तर आता हे आपण असे सगळ्या चपात्या आता आपण शेकून घेतोय या पद्धतीने. आणि आता आपल्याला भाजी पण फोडणी द्यायची. आता ही चपाती झालेली आहे, थोडीशी अशी मी मस्त अशी खरपूस अशी त्याला भाजून घेतलेली. हे बघा थोडीशी लालसर, कारण हाही जर असं ह्याचा चव आहे ना ती वेगळीच लागते आपल्याला, खूप छान होते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चपात्या करून घ्यायच्यात. आणि खरंच चपाती भाकरी विशेष म्हणजे ही तांदळाची भाकरी नाही, पण गव्हाची चपाती किंवा
आपली भाकरी ज्वारीची, बाजरीची तर अप्रतिम लागते ह्याच्याबरोबर, खूपच छान. आणि असं रुमाल घेऊन आहे ना आपण व्यवस्थित सगळं शेकून घ्यायचे चपात्या असं. हे बघा ह्या पद्धतीने खूप छान असे आहे आणि फुलते, विशेष म्हणजे फुलते नाही चपाती, तर अप्रतिम लागते ही चपाती, खूपच छान. हे बघा आता छान झाले, तसे मस्त झाले आणि गोडसर ही चपाती, सुगंध पण छान येतोय त्याचा, अजिबात तेल लावलेलं नाही. आणि ह्या सुक्या चपात्या खूप छान लागतात. जर कोणाला तेलाची हवी असेल तर तेलाची तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही चपाती आता झालेली आहे. आता आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊन घेणार आहे. पद्धतीने आहे भाजी बघा आपली झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू टाकणार आहे आणि ती म्हणजे आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक भाजीमध्ये वापरली जाते, म्हणजे जेणेकरून आपल्याला पातळ भाजी करायची असेल किंवा सुकी भाजी, पण ठराविक भाज्यांमध्ये असं त्याच्यामध्ये काही ना काही आपण एक टाकणार आहे. तर ही बघा ही भाजी झालेली आहे आणि डाळ बघा थोडीशी अर्धी म्हणजे पूर्ण शिजलेली आहे मस्त अशी. आणि थोडीशी डाळ काय करायची आपण थोडीशी अशी कुटून, थोडीशी आहे ना त्याला खलबत्त्याने आहे ना असं टेचून घ्यायचं थोडेसे, म्हणजे एकजीव होऊन जातो त्या डाळीचा आणि त्या भाजीचा. थोडा अशी थोडीशी हलकीशी अशी आपण कुटून घ्यायची ही भाजी, थोडीशी अशी प्रेस करायची, म्हणजे शिजलेली असते त्याच्यामुळे काय होतं एकजीव होतो आणि त्या भाजीची चव प्रत्येक भाजीला. जेव्हा पण तुम्ही पातळ भाजी कराल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि खरंच अप्रतिम लागते. आपल्याला असं वाटतं ही गावरान पद्धतीने मी सांगते, कारण आपल्या जुन्या ज्या रेसिपी आहेत ना खरंच अप्रतिम आहेत आणि त्याच्या मागे पण खूप अशी कारणे असतात की म्हणजे पचण्यासाठी पण पटापट हे भाजी आपली पातळ भाजी चांगली आहे. पाचन क्रिया वाढवण्यासाठी ना खूपच सुंदर ही भाजी आहे शेपूची. आणि आपण सगळे कसं बेसिक दाखवतोय, कारण कोणाला एवढं काय त्याच्यामध्ये वस्तू काय आपण टाकलेले नसतात, त्याच्यासाठी झटपट होऊन जातात ही. तर आता ही आपली भाजी आपली झालेली आहे. हे बघा एकजीव मस्त करून घेतलेला आहे मी, छानपैकी असं झालेलं आहे ही भाजी. आता आपण ह्याच्यात शिजताना काहीच टाकलं नव्हतं, हिरवी मिरची, हळद बिळद अशी, तर किंचित तुम्ही हळद पण शिजताना टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये थोडीशी लसूण आपण जो ठेचा आपण बारीक करून घेतलेला खलबत्त्यामध्ये तो आता आपण फोडणीमध्ये बघा त्याच तव्यामध्ये मी, आणि ही तव्यातली जी भाजी आहे ना अप्रतिम लागते. एक जुडी असेल तर छोटीशी जुडी जरी असली तरी 2 व्यक्ती आरामात खाऊ शकतात, त्याच्यात 2 ते 3 व्यक्ती, आणि खूप छान होणार आहे ही. आणि पातळ तुम्हाला जेवढी तुम्हाला हवी असेल, खरं तर जास्तही पातळ नाही करायचे, म्हणजे जेणेकरून चपातीबरोबर आपल्याला खाता येईल, कारण त्या डाळीमुळे तो घट्टपणा आलेला असतो. हे बघा असं मस्त असं फोडणी बघा इतकी सुंदर अशी झालेली आहे ना. आता थोडंसं आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे तर कांद्याचा सुद्धा गोडवा नुसतं तुम्ही ठेच्यामध्ये जरी केलं तरी छानच होतंय, पण थोडंसं मी वेगळं म्हणजे थोडा कांदा वापरलेला आहे, कारण माझी आई वापरायची कांदासुद्धा, आणि त्याच्यामुळे सुद्धा काही चवीमध्ये काही असं फरक काही वेगळा नाही, पण अप्रतिम लागते कांदासुद्धा त्याच्यामध्ये. थोडासा हलकासा कांदा, जास्त करपून नाही द्यायचा आहे आपल्याला, हलकासा जरा लालसर झाला की लगेचच आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी, आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकतोय तर शिजताना आपण हळद नव्हती टाकलेली, तर आता आपण हळद टाकतोय. अप्रतिम होणार आहे ही भाजी खरंच. आणि फोडणीचा सुगंध, असं लसणाचा जो ठेचा आहे, जसं आपण खरडा खातो म्हणजे ठेचा जो खातो त्याच पद्धतीने असं अरोमा घरामध्ये आलेलं आहे. तर आता हे झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता आपण एक जीव सगळं केलेला आहे. आणि आता आपण टाकतोय ही भाजी आपली. हे बघा थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण एक जीव होण्यासाठी आपल्याला टाकावंच लागेल थोडंसं. आणि जर जास्तच सुरुवातीलाच आपण टाकले पाणी पण तसं थोडा अंदाजा थोडासा चुकून जातो कधी कधी, मग जास्त होऊन जातं, म्हणून थोडा उशिराने त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाणी टाकू शकता तुम्ही. गरम पाणी टाकलं तर अतिउत्तम. आता तेच भांडं धुवून मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे खूप छान असं. थोडंसं अजून आपण टाकून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी. आणि आता हे थोडेसे शेंगदाणे आहेत, मी तुम्हाला म्हटलं ना की शेंगदाणे हे थोडं टाकण्याचं कारण काय की ह्याला पण एक वेगळी चव गावरान पद्धतीमुळे, आणि हे अप्रतिम भाजी लागते. शेंगदाण्याचा कूट हा नेहमी घरात असतो महाराष्ट्रीयन. जेव्हा पण तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर, हे जर ठराविक आमच्या हे पुणा या साईडला आहे ना शेंगदाण्याचा कूट आवर्जून वापरला जातो.
आणि त्याच्यामुळे एक चव अप्रतिम गावरान पद्धतीने असं वाटेल तुम्ही शेतात बसून जेवताय की काय, इतकं सुंदर असं हे लागतं. आणि हे ठराविकच आहे, सांगली साताऱ्यामध्ये टाकतात शेंगदाण्याचं कूट. थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडीशी आता आपण एकजीव करून घेतो हे सगळं आता. आणि ही ऑलमोस्ट भाजी आपली झालेली आहे आणि अप्रतिम लागणार आहे, खूपच छान लागणार आहे. हे बघा, तर थोडं आता आपण ह्याच्यावर थोडं झाकण ठेवून देणार आहे थोडं. आणि ही भाजी आपली झालेली खाण्यासाठी रेडी आहे आता. थोडं तुम्हाला पाणी टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, जर काय वाटलं थोडंसं घट्ट जास्त झालेलं आहे तर पाणी तुम्ही टाकू शकता. आणि ही भाजी आपली एक वाफ देऊन घ्यायची, ते स्किप झालेलं आहे व्हिडिओ आपला. तर एक वाफ देऊन घ्यायची आणि असे मस्त मिक्स करून घ्यायचं. अप्रतिम भाजी झालेली, खूपच सुंदर झालेली ही भाजी, खूप सुंदर झालेली आहे. आणि असं पुन्हा एकजीव मी करते, कारण तो पूर्ण अरोमा जो भाजीचा आहे एकजीव झाल्यामुळे अप्रतिम लागते. आणि तुम्ही दुपारच्या जेवणाला बोला किंवा संध्याकाळच्या जेवणाला, आणि उपवास असेल तर ही ठराविक भाजी मी गुरुवारचे करते. असं काही नॉनव्हेज व्हेजचं माझं असं काही नसतं, पण मी ठराविक म्हणून गुरुवारची माझ्या पालेभाज्या असतात, कारण आठवड्याचा एक दिवस तरी आपल्याला पालेभाज्यामुळे आपल्याला सोयीस्कर आहे हे. आणि कसं शरीराला पण चांगलं थोडंसं व्हेज वगैरे खाणं पण गरजेचं आहे. प्रत्येक वेळी नॉनव्हेजच माझी रेसिपी भरपूर असते, तर सगळेजण विचारतात तुम्ही व्हेज बनवत नाही का, तर म्हटलं व्हेज असतेच आमची, ठराविक वार असे मी बनवते. तर हे बघा, तेल थोडंसं हलकंसं वरती सुटलेलं आहे. आता एक वाफ, पहिला व्हिडिओ जरा स्किप झालेला आहे, पण पुन्हा हा थोडासा एक वाफ देऊन घेतलेली आहे मी, कारण भाजी एकदम तयार आहे. आणि हे बघा, हा अप्रतिम भाजी झालेली आहे. थोडंसं हलकंसं तेलाचं थोडंसं फोडणीचं वरती आलेलं आहे. शक्यतो ही भाजी तेलकट होत नाही. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्याला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कमेंट्स करत नाही आहे ना, त्याच्यामुळे मला काही म्हणजे जेवढे तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल किंवा तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की सांगा, आणि आपण प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर हे अशा पद्धतीने आपल्याला झालेलं आहे ही भाजी. आणि मी आता जेवायला बसणार आहे, आणि काय काय ताटात घेतलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते. चपाती आणि ही फक्त भाजी, बाकी काही गरज नाही. तुम्हाला शेजारी त्याच्या कच्चा कांदा वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, ही जी पद्धत आहे गावरान पद्धतीने, ते कुठेच तुम्हाला मिळणार नाही. आपल्या चॅनेलला खूप अशी अप्रतिम झालेलं आहे. नक्की तुम्ही आपल्या चॅनलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे माझे नवीन असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि सगळ्यांना धन्यवाद. आपलं खूप असं छान पद्धतीने आता आपलं चॅनेल चाललंय.